सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, 12वी नंतर जर आपल्याला इंजिनिअरिंग, फार्मसी आणि BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला MST CET ची एग्जाम द्यावी लागते। तर मित्रांनो, त्यासाठी जे एंट्रन्स एग्जामची रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन 30 डिसेंबर 2024 पासून चालू झालेली आहे व त्याची लास्ट डेट ही 15 फेब्रुवारी 2025 आहे। तर मित्रांनो, त्यासाठी संपूर्ण ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, ऑनलाइन पेमेंट कसं करायचे व एग्जामची सिटी प्रेफरन्स कसे निवडायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आणि अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल मध्ये MST CET 2025 असे टाइप करायचे आणि त्यानंतर एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला 2 नंबरचा ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2025-26 वरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपण जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचं आहे। आणि आपण जर न्यू युजर असाल, फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन करत असाल तर या ठिकाणी न्यू युजर वरती क्लिक करायचं, या ठिकाणी रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आपल्या 10वीच्या रिझल्ट वरती जसं फर्स्ट नेम आहे आणि मिडल नेम आहे त्या पद्धतीत आपल्याला या ठिकाणी आपलं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून द्यायचं आहे। त्यानंतर फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकल्यानंतर खाली आपल्याला लास्ट नेम टाकायचं आहे, म्हणजेच आपलं सरनेम टाकायचं आहे। त्यानंतर आपला ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना पासवर्ड मस्ट बी ॲटलीस्ट 8 कॅरेक्टरचा पासवर्ड पाहिजे। त्यामध्ये एक अपर केस पाहिजे म्हणजेच कॅपिटल लेटर पाहिजे, 1 लोअर केस पाहिजे म्हणजे स्मॉल लेटर पाहिजे, नंबर पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर्स पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। तर म्हणजेच मित्रांनो, समजा आपण समजूया की pass@1234 असं आपण पासवर्ड या ठिकाणी सेट करू शकतो आणि त्याच्यात 1 लेटर हे कॅपिटल पाहिजे। या ठिकाणी पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी खाली कन्फर्म पासवर्ड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला ईमेल ID ला एक ईमेल आलेला आहे, तो ईमेल आता आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण मग आपलं लॉग इन करायचं आहे। तर मित्रांनो, मी माझा ईमेल ID व्हेरीफाय केलेला आहे। तर मित्रांनो, ईमेल ID व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला साइन इन करायचं आहे। या ठिकाणी रजिस्टर मेल ID टाकायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपले पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला कॅन्डिडेट नेम टाकायचा आहे। तर कॅन्डिडेट नेम आपल्याला SSCच्या मार्क्स नुसार टाकायचं आहे। आपल्या 10वी 12वीच्या रिझल्ट वरती जसं नाव आहे त्या पद्धतीत आपलं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, ईमेल ID टाकायचा आहे, या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे, त्यानंतर मदर्स नेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम ओनली आणि फादर नेमचं पण फर्स्ट नेम ओनली टाकायचं। त्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल। त्यानंतर रिलिजन सिलेक्ट करायचं आहे। तर रिलिजन हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी आणि अदर असे ऑप्शन आहेत। या ठिकाणी मी हिंदू सिलेक्ट केला आहे। त्यानंतर रिजन सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर मदर टंग आपली मराठी असेल तर मराठी, तेलुगू, गुजराती अशी आपली मदर टंग सिलेक्ट करायची आहे। तर मी या ठिकाणी मराठी सिलेक्ट केली आहे। नॅशनॅलिटी इंडियन। त्यानंतर आपला फॅमिली अॅन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न आपलं फॅमिलीचं या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तर या ठिकाणी 0 ते 15,000 असा एक ऑप्शन आहे। त्यानंतर 15,000 ते 15,000 1 ते 50,000, 50,000 1 ते 1 लाख, 1 लाख 1 ते 1.5 लाख
अशी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी माझा 70,000 इन्कम आहे, तर म्हणून मी या ठिकाणी 50,000 1 ते 1 लाख हा 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपला परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. ऍड्रेस टाकल्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र. त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. आपल्या गावचा पिनकोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि आपला परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस सेम असेल तर या ठिकाणी सेम एज परमनंट ऍड्रेस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी अदर डिटेल्स मध्ये आर यू डोमासाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर तुमचं डोमासाईल आहे का महाराष्ट्रात, तर या ठिकाणी यस वरती क्लिक करायचंय. मायनॉरिटी डिटेल्स मध्ये नो वरती क्लिक करायचंय. आपण जर मायनॉरिटी मध्ये असाल तर यस वरती क्लिक करायचंय. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे आपलं जर हँडिकॅप वगैरे असाल तर या ठिकाणी यस सिलेक्ट करायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही 10वी कधी पास आउट झाले ते वर्ष या ठिकाणी टाकायचंय. त्यानंतर आपले 10वीचे पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर आपलं 10वीचं बोर्ड टाकायचंय. तुमचं जर स्टेट बोर्ड असेल महाराष्ट्र स्टेट बोर्ड तर ते सिलेक्ट करायचंय. सीबीएसई आयसीएसई असे सर्व बोर्ड या ठिकाणी दिलेले आहे, तर तुमचं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं. मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे स्टेट बोर्ड सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर सिलेक्ट एसएससी स्कूल स्टेट, तर या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट केला आहे. आर यू अपियर ऑफ द 12th एचएससी ऑब्लिक डिप्लोमा एक्झाम इन 2025 म्हणजे 2025 मध्ये तुम्ही 12वीची एक्झाम देणार आहात का, तर या ठिकाणी मी यस वरती क्लिक केला आहे. आणि तुम्ही जर ऑलरेडी 12वी पास असेल तर या ठिकाणी नो वरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता आपली पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला सीईटी रजिस्टर नावावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही टेक्निकल एज्युकेशन यूजी मध्ये एमएसटी सीईटी 2025 आहे. त्यानंतर HMCT आहे. त्यानंतर बी डिझाईन आहे आणि बीसीए बीबीए बीएमएस बीबीएम आहे. तर या ठिकाणी एवढे यूजी कोर्सेस आहे. त्यानंतर पीजी कोर्स साठी एमबीए साठी आहे, HMCT साठी आहे आणि एमसीए साठी आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर साठी आहे सीईटी. त्यानंतर हायर एज्युकेशनचे आहे LLB बीएड वगैरे. तर सर्व सीईटीचं शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपल्याला एमएसटी सीईटी 2025 साठी रजिस्ट्रेशन करायचे, म्हणजेच आपल्याला पीसीएम पीसीबी आणि बीएससी ऍग्री साठी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स दिसत आहेत. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घेतल्यानंतर या ठिकाणी आपण आय एम ऍक्सेप्ट अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचे. त्याच्या अगोदर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी नंतर क्लिक करायचं आहे आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीड. तर मित्रांनो यामध्ये आपण जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरलेला आहे तो शेवटपर्यंत आपल्याला लागणार आहे. ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंत तो व्यवस्थित जपून ठेवायचा आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल्स या ठिकाणी ऑटोमॅटिकली आलेली आहे, आपण ती फिल केली होती. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला केस सेन्सिटिव्ह पिन टाकायचा आहे. तर मित्रांनो हा पिन व्यवस्थित टाकायचा आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजे कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. तो कॅप्चा या ठिकाणी टाकल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जो रजिस्टर मोबाईल आहे त्यावरती आता आपल्याला ओटीपी आलेला आहे. तो ओटीपी आपण सुरुवातीला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो ओटीपी आता टाकून घेऊया. 6 डिजिटचा ओटीपी आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता ओटीपी व्हेरीफाय होत आहे. तर मित्रांनो आता आपला ओटीपी व्हेरीफाय झाला आहे आणि आपला ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो हा ऍप्लिकेशन नंबर आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तसंच आपल्याकडे तो कॉपी पण करून ठेवायचा आहे. आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे, कारण आपल्याला त्यानंतर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी वगैरे आणि काही पण आपल्याला अडचण आली, क्वेरी आली तर आपल्याला तो ऍप्लिकेशन नंबर लागणार आहे. तर मित्रांनो
तो मी आता कॉपी करून घेतो आणि तसेच त्याचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला असेल ऍप्लिकेशन नंबरचा मोबाईल वरती, तो पण मेसेज आपण जपून ठेवायचा. त्यानंतर या ठिकाणी प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला टोटल 9 स्टेप मध्ये आपला फॉर्म फिल करायचा आहे. त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन आणि पर्सनल डिटेल्सची फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला डोमासाईल आणि कॅटेगरी डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला एमएसटी सीएटीच्या डिटेल्स टाकायचे आहे, म्हणजे आपल्याला कुठल्या सीईटी एक्झाम द्यायची आहे, पीसीएम की पीसीबी. त्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड करायचा आहे. त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, प्रूफ ऑफ आयडेंटिटी. त्यानंतर आपल्याला त्याचा प्रिव्ह्यू बघायचा आहे आणि पेमेंट करायचं आणि ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. असे 9 स्टेप मध्ये आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. तर त्यानंतर आता या ठिकाणी डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू डोमासाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, यस. आपले कॅटेगरी फॉर कॅन्डिडेट, तर यामध्ये तुम्ही ओपन असाल तर ओपन, एससी, एसटी, डीटी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, एससीबीसी, अशा पद्धतीने आपल्या कॅटेगरी आहे. तर त्यामध्ये आपण ज्या कॅटेगरीमध्ये आहात ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी ओबीसी कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. तर यू आर रिक्वायर्ड टू अपलोड द कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इन द नेम ऑफ कॅन्डिडेट अँड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026, टाइम ऑफ सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. म्हणजेच ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल लागणार आहे. आपण कॅटेगरीमध्ये आहे. तर आता सध्या गरज नाहीये मित्रांनो, पण ऍडमिशनच्या वेळेस आपल्याला लागणार आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल वगैरे नसेल तर ते आपण काढून घ्यायचं आहे, व्हॅलिडिटी काढून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट द कास्ट टू विच यू बिलॉंग, तर या ठिकाणी तुमची ओबीसी मध्ये कुठली कॅटेगरी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर या ठिकाणी मी ती कॅटेगरी सिलेक्ट करतो, कुणबी. त्यानंतर डू यू प्रोसेस कास्ट सर्टिफिकेट, आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, तर अवेलेबल असेल तर अवेलेबल म्हणायचंय. तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हणायचंय, आणि नॉट अप्लाय असेल तर नॉट अप्लाय म्हणायचं, म्हणजे तुम्ही अप्लाय केलं नसेल तर या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी अवेलेबल करतो. तुम्ही जर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हटले तर तुम्हाला या ठिकाणी त्याचा कास्ट सर्टिफिकेटचा पावतीचा रिसिप्टचा नंबर, त्याची डेट वगैरे टाकावी लागेल. तर या ठिकाणी माझ्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल म्हटलंय. त्यानंतर अवेलेबल म्हटल्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर तो आपल्या सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला दिलेला असतो, तो व्यवस्थित टाकून घ्यायचा. त्यानंतर डू यू पास प्रोसेस कास्ट व्हॅलिडिटी, म्हणजे आपल्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, तर असेल तर अवेलेबल म्हणायचंय, नसेल तर नॉट अप्लाय, आणि अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हणायचंय. तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याचा रिसिप्ट नंबर टाकायचा आहे, आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकायचा आहे, ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, डेट टाकायची आणि ऑथॉरिटी नेम टाकायचा आहे. तर या ठिकाणी माझ्याकडे आहे म्हणून मी अवेलेबल म्हटलं आहे. अवेलेबल म्हटल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, तर नॉन क्रिमिनल असेल तर ते 31 मार्च 2026 पर्यंत व्हॅलिड पाहिजे. तर असेल तर अवेलेबल म्हणायचे, नसेल तर नॉट अप्लाय, आणि अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह असे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं आपण दिव्यांग व्यक्ती आहात का, तर आपण रजिस्ट्रेशन चॉईस नो सिलेक्ट केलेला आहे. मायनॉरिटी साठी पण नो सिलेक्ट केलंय. आर यू ऑर्फन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, तर या ठिकाणी नो सिलेक्ट करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपली सेकंड स्टेप पण कंप्लीट होत आहे. त्यानंतर आता आपली थर्ड प्रोसेस आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर यामध्ये आपण 10वीच्या डिटेल्स टाकलेल्या आहे आणि 12वी आता आपण 2025 मध्ये एक्झाम देणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला सीईटी डिटेल्स, तर यामध्ये तुम्हाला कुठल्या ग्रुपसाठी एक्झाम द्यायची आहे. तुम्हाला जर पीसीएम साठी द्यायची असेल तर पीसीएम सिलेक्ट करा, पीसीबी साठी द्यायची असेल तर पीसीबी सिलेक्ट करा, आणि तुम्हाला जर दोन्ही पण याच्यासाठी द्यायची असेल तर पीसीएम अँड पीसीबी सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मी बोथ पीसीएम पीसीबी सिलेक्ट केला आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी. यू सिलेक्ट द लँग्वेज मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर, या ठिकाणी इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. कन्फर्म युअर लँग्वेज, क्वेश्चन पेपर इंग्लिश.
त्यानंतर सिलेक्ट एक्झामिनेशन सेंटर डिस्ट्रिक्ट ॲट प्रेफरन्स लेवल. तर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर चॉईस करायचे. तर या ठिकाणी मी फर्स्ट प्रेफरन्स नाशिक, त्यानंतर सेकंड प्रेफरन्स या ठिकाणी मी सेकंड प्रेफरन्स घेतला आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर थर्ड प्रेफरन्स मुंबई सिटी आणि फोर्थ सेंटर पुणे. तर मित्रांनो, आपल्या घराजवळ जे सिटी सेंटर आहेत त्या सिटी या ठिकाणी चॉईस करायच्या आहेत. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला प्रेफरन्स सिलेक्ट करायची आणि सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. तर सिलेक्ट अपलोड टाईप, तर या ठिकाणी फोटोग्राफ सिलेक्ट करायचंय. तर फोटो अपलोड करताना मित्रांनो तोची मिनिमम साईज 100 KB मॅक्झिमम 5 MB पर्यंत पाहिजे, JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे. त्याच पद्धतीत सिग्नेचर पण आपल्याला अपलोड करायची आहे. तर या ठिकाणी हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि त्यानंतर यस आय ॲग्री वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ओपन बटनावरती क्लिक करायचे. ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. मित्रांनो, ओपन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी फोटो अपलोड करून ठेवलेला आहे, सेव्ह करून ठेवला आहे, त्यावरती त्या पार्टला जायचं आहे आणि त्या ठिकाणी फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, आपला फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर अपलोड करताना पुन्हा एकदा ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपण कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी सेव्ह करून ठेवलेले आहे सिग्नेचर, ती सिग्नेचर सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, व्यवस्थित फोटो आणि सिग्नेचरची साईज बघून घ्यायची आणि ते अपलोड झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट डॉक्युमेंट्स विच यू आर अपलोडिंग. तर या ठिकाणी आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर त्यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID कार्ड, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, आधार कार्ड अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आहे. त्यानंतर तुमचं रिसेंटली आयडेंटिटी कार्ड इश्यू बाय रिकॉग्नाइज स्कूल कॉलेज. तर अशा सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत. तर यामध्ये आपल्याकडे नॉर्मली मित्रांनो सर्वांकडे आधार कार्ड आहे. तर आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ते अपलोड करायचे. तर मित्रांनो, आधार कार्ड अपलोड करताना त्याचं PDF, JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आणि त्याची मॅक्झिमम साईज 500 KB पाहिजे. पण मित्रांनो, आधार कार्ड अपलोड करताना त्याची फ्रंट आणि बॅकच्या दोन्ही पण बाजू अपलोड करायच्या आहे. तर मित्रांनो, आता मी आधार कार्ड अपलोड करतो. मित्रांनो, आधार कार्ड अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर मित्रांनो आता आपला हा संपूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. तर मित्रांनो, हा संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा बघून घ्यायचं. यामध्ये जर आपले काही करेक्शन असतील तर ते करेक्शन आता आपण करू शकतो. तर मित्रांनो, या ठिकाणी समजा आपल्याला पर्सनल डिटेल्स मध्ये काही करेक्शन करायचे तर या पेन्सिल या बटनावरती क्लिक करायचे. पेन्सिल या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये करेक्शन करू शकतो. त्यानंतर डोमासाइल कॅटेगरी डिटेल्स मध्ये पण करेक्शन करू शकतो. आणि समजा जर आपली ही सर्व भरलेली माहिती बरोबर असेल तर या ठिकाणी आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स वरती क्लिक करायचे आणि प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावरती क्लिक करायचे. त्यावरती या ठिकाणी आर यू शुअर प्रोसीड टू पेमेंट यस वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण OBC कॅटेगरीमध्ये होतो त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एका सब्जेक्टची 800, तर असे 2 सब्जेक्ट होते आपले PCM आणि PCB असे दोन्ही मिळून आपल्याला 1600 रुपये फी लागणार आहे. तेच जर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असतो तर आपल्याला 1000, असे दोन्हीचे 2000 रुपये आपल्याला लागले असते. तर या ठिकाणी आपल्याला टोटल 800 एका सब्जेक्टची फी आहे. तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आणि प्रोसीड टू पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं. तर मित्रांनो, पेमेंट करताना आपण या ठिकाणी आपण फोन पे, गुगल पे
UPI थ्रू पण करू शकतो, नेट बँकिंग थ्रू पण करू शकतो किंवा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड वापरून पण आपण पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपलं पेमेंट करायचं आहे. आणि पेमेंट केल्यानंतर मित्रांनो आपला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तो ऍप्लिकेशन फॉर्मची डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MST CET चा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही क्वेरी आली तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.